नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 11वे त्यातील समास दुसरा, ज्याचं की शीर्षक आहे चत्वार देव निरूपण, याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 11वे समास दुसरा, चत्वार देव निरूपण. विश्वामध्ये वस्तू दोनच आहेत, एक शाश्वत किंवा निश्चळ आणि दुसरी अशाश्वत किंवा चंचल. अशाश्वत सगळे मायामय असल्याने ते आज ना उद्या विलयास जाते. प्रथमावस्थेमध्ये ते अव्यक्त असते तेव्हा सूक्ष्म असते, परंतु जेव्हा व्यक्त दशेस येते तेव्हा ते स्थूल बनते व भरमसाठ विस्तारते. या विस्तार क्रमामध्ये नाना प्रकारचे प्राणी उत्पन्न झाल्यावर माणूस निर्माण होतो. मानवी जीवनाची पातळी अगदी निराळीच आहे. मानव समाजामध्ये नाना मते, मतांतरे, नाना चालीरीती आणि राहणीचे नाना प्रकार आढळतात. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या कल्पनेनुसार अनेक प्रकारचे देव निर्माण केले. नाना शास्त्रांचा बाजार भरवला. या सगळ्या गलबल्यामध्ये खरा देव कोणता ते कळेनासे झाले. सर्वसाधारण लोकमत हे काही अंतिम सत्य नव्हे. लोक प्रतिमांची पूजा करतात. त्यांच्या दृष्टीने ती प्रतिमा हाच देव असतो, पण तो काही खरा देव नव्हे. ज्ञानी माणसाने खरा देव शोधून काढला पाहिजे. सहज पाहिले तर 4 प्रकारचे देव दिसतात. 1. सकळांचा अंतरात्मा. 2. विश्वात्मा. 3. द्रष्टा किंवा साक्षी. आणि 4. निश्चल परमात्मा. ज्ञानी पुरुष राजहंसासारखा असावा. या विश्वामध्ये शाश्वत अशाश्वत यांचे जे मिश्रण झालेले आहे, त्या कर्दमातून त्याने शाश्वत शोधून काढावे. लोकात 4 प्रकारचे देव आढळतात. 1. प्रतिमा. 2. अवतार. 3. अंतरात्मा आणि 4. परमात्मा. यापैकी अखेरचा तो खरा देव होय. त्याचा अनुभव घेणारा तो महानुभाव होय. प्रकृती पलीकडे असणारा जो थोरला देव त्याचे ध्यान करता करता महानुभाव तद्रूप होऊन जातो. असा ज्ञानी पुरुष अंतर्यामी शाश्वताची ओळख करून घेतो, पण बाहेरून मात्र अगदी लोकव्यवहार सांभाळतो. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. दशक 11वे समास दुसरा, चत्वार देव निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. बहुतेक माणसे अशाश्वतांमध्येच घोटाळत जीवन जगतात. इतकेच नव्हे तर शाश्वताच्या गप्पा मारणारे पुरुष पण लगेच अशाश्वतामध्ये उडी मारतात. अशाश्वताच्या जाळ्यातून बाहेर पडणारे थोडे. विश्वामध्ये वस्तू 2 आहेत, एक शाश्वत व दुसरी अशाश्वत. सारी माणसे अशाश्वतामध्ये गुंतलेली आढळतात. शाश्वत मात्र जसेच्या तसेच शाश्वतपणे राहते. माणसे क्वचित शाश्वताचा शोध करतात, म्हणून त्याच्या शाश्वतपणात काही न्यूनता येत नाही. पाहे निश्चयाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक. निश्चया ऐसा निश्चयात्मक, निश्चयची तो. सारासार विवेक करून शाश्वताचा शोध करणारा असा लाखामध्ये एखादाच निघतो. शाश्वताप्रमाणे तोही अत्यंत निश्चयपूर्ण, स्थिर व शाश्वत बनतो. या निश्चयाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती. चंचल चक्री निघून जाती, ऐसे थोडे. पुष्कळ माणसे शाश्वताच्या गोष्टी सांगतात, पण पुन्हा ती माणसे अशाश्वताच्या मागे धावतात. या अशाश्वताच्या जाळ्यातून निसटून बाहेर पडणारे अगदीच थोडे असतात. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले. अवघे चंचळची बिंबले, जन्मवरी. अशाश्वतामध्ये अशाश्वत जन्म घेते, त्यातच ते वाढते. या कारणाने जन्मभर माणसाच्या मनावर
अशाश्वतासारखे परिणाम करीत राहते. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे ती तुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे, ऐसा कैचा. या पृथ्वीवरील साऱ्या घटना अशाश्वत आहेत. येथे माणसाची सारी हालचाल, त्याचा सारा व्यवहार अशाश्वतामध्ये घडतो. म्हणून अशाश्वत बाजूस सारून शाश्वतामध्ये प्रवेश करणारा माणूस सापडणे फार कठीण जाते. चंचळ काही निश्चयेना, निश्चळ कदापि चयेना, नित्यानित्य विवेके जना, उमजे काही. जे अशाश्वत आहे ते कधी स्थिरपणे टिकत नाही. जे शाश्वत आहे ते कधीही चळत नाही. नित्यानित्य विवेक केला तर माणसाला या गोष्टी थोड्याशा आकलन होतात. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुझे तरी निर्बुझे, किंचित मात्र. पण अशाश्वताचा जोर मोठा विलक्षण आहे. नित्यानित्य विवेकाने माणसाला थोडे आकलन झाले तरी ते होऊन न झाल्याप्रमाणे होते. तसेच त्याला थोडे समजले तरी ते न समजल्यासारखे वाया जाते. आणि माणसाला काही अनुभव घेऊन ज्ञान झाले तरी त्याचे अज्ञान काही नाहीसे होत नाही. माणसाच्या मनावर मायेचे दाट आवरण असते. त्यामुळे त्यास संशय, कल्पना, भ्रम वगैरे पछाडतात. या विश्वातील सगळा सचेतन अचेतन पसारा मायेतून बाहेर पडतो. तो अशाश्वत आहे, अमर्याद आहे. संदेह, अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चली कदा नाही वर्म, समजले पाहिजे. संशय येणे, कल्पना करीत सुटणे, भ्रम होणे या साऱ्या गोष्टी अशाश्वतामधील कष्ट देणाऱ्या घटना आहेत. शाश्वतामध्ये त्यांना स्थान नाही. पण हे रहस्य माणसाला समजले मात्र पाहिजे. चंचळा करी ती तुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. जे जे अशाश्वत आहे ते ते सारे माया निर्मित असते आणि जे जे माया निर्मित असते ते ते नाशवंत असते. माया निर्मित वस्तूंमध्ये लहान मोठे हा भेद आढळत नाही. सर्वच वस्तू नाशवंत असतात. सगट माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फाफावली, चित्र विचित्र विकारली, नाना रूपे. विश्वामध्ये जिकडे तिकडे मायेचा विस्तार आहे. पंचभूते आणि 3 गुण मिळून असणारी अष्टधा प्रकृती विश्वभर फोफावली आहे. नाना प्रकारच्या चित्र विचित्र रूपांनी ती विस्तारलेली आढळते. नाना उत्पत्ती, नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार, नाना रूपे. तिच्या विस्तारामध्ये अनेक प्रकारच्या निर्मित वस्तू, अनेक प्रकारचे बदल, अनेक प्रकारचे लहान मोठे आणि नाना प्रकारचे जड द्रव्यमय पदार्थ आणि नाना प्रकारची रूपे आढळतात. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले, काहीचा बाही. अष्टधा प्रकृती विकारशील किंवा सतत बदलणारी असल्याने तिच्या विकारवंत स्वभावातून हे विश्व निर्माण झाले. अव्यक्त प्रकृती सूक्ष्म असते. ती व्यक्त स्वरूप धारण करताना स्थूल पदार्थाचे रूप घेते. अशा रीतीने अमर्यादपणे भरमसाठ वाढलेले हे दृश्य स्थूल विश्व दिसू लागते. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळो आली, काही काही. जड द्रव्यापासून अशा आश्चर्यकारक अनंत वस्तू निर्माण झाल्यानंतर नाना प्रकारचे देह धारण करणारे जिवंत प्राणी निर्माण झाले. त्यांना निरनिराळी नावे ठेवली. त्यांच्यामध्ये मग माणूस निर्माण झाला. माणसामध्ये निरनिराळ्या भाषा उत्पन्न झाल्या. भाषेच्या साधनाने माणसांना एकमेकांचे मनोगत थोडे थोडे कळू लागले. शब्दरूप भाषेने मानव समाजातील जीवन एकदम वरच्या पातळीवर चढले. मानव समाजाचा पाया भाषेमध्ये असतो तर त्याच्या प्रगतीचे मूळ आचार आणि विचार यांच्यामध्ये आढळते. आचार विचारांना विस्कळीतपणा आला तर सबंध सामाजिक जीवन विस्कळीत होते. समाजाची प्रगती थांबते. त्यामुळे समाजातील व्यक्तींच्या जीवनात उत्तमपणा अभावाने भासतो. प्रत्येक संताला समाज मनाची जाणीव असते, यात संशय नाही. त्या मनाची विकृती नाहीशी करण्याची खटपट आपापल्या स्वभावानुसार प्रत्येक संत करीत असतोच. पण श्री समर्थांच्या ठिकाणी ही जाणीव प्रकर्षाने विलसत होती. त्यांनी केलेल्या भारतभर संचारामध्ये भारतीय समाजाचा
सर्वांगीण विस्कळीतपणा त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. जिकडे तिकडे बेशिस्त बोकाळली होती. समाजातील विचारप्रधान ब्राह्मण वर्ग विचारहीन होऊन निष्प्रभ झाला होता. अनेक नवीन मतप्रवाह निर्माण होऊन परस्परांमधील संघर्षामुळे माणसांच्या आतील व बाहेरील जीवनात गोंधळ उडालेला होता. खऱ्या देवाचा विसर पडून हलक्या देवदेवतांचा सुकाळ झालेला होता. हे सगळे वर्णन येथे आढळते. मग नाना रीती नाना दंडक आचार एकाहून एक वर्तो लागले सकळ लोकाचारे. नंतर मानव समाजात अनेक चालीरीती निर्माण झाल्या. वागण्याचे अनेक प्रघात पडले आणि निरनिराळ्या प्रकारचे आचार रूढ झाले. त्या लोकाचारांना अनुसरून सगळे सामान्य लोक वागतात. अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती. सारांश, अष्टधा प्रकृती प्रथम निर्माण झाली. तिच्यापासून अनेक प्रकारची लहान मोठी शरीरे निर्माण झाली. नंतर आपापल्या स्वभावानुसार त्यांचे वागणे सुरू झाले. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठिली नाना बंडे. पण मानव समाजातील जीवन अधिक गुंतागुंतीचे आहे. मानव समाजामध्ये अनेक प्रकारची मते निर्माण झाली. अनेक प्रकारचे खोटे व भ्रामक विचार वाढीस लागले आणि नाना प्रकारच्या विलक्षण कल्पना प्रसार पावल्या. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारिल कोणाला एक नाही. समाजामध्ये जो विचार प्रवाह प्रबल असतो त्याला अनुसरून सामान्य लोक वागतात. त्यांना आवरून योग्य मार्गाकडे वळवणारा विचारवंत पुरुष क्वचितच आढळतो. पृथ्वीचा झाला गांठा एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. सध्याच्या काळी तर मानव समाजामध्ये सगळीकडे गोंधळ माजला आहे. प्रत्येक जण स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजतो. अशा परिस्थितीत खरा कोण आणि खोटा कोण हे ठरवणे मोठे कठीण पडते. आचार बहुकचिंत पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघावर पंगती झाला साभिमाने. आचार बहुरंगी होऊन गुंतागुंतीचा झाला आहे. काही आचार पोट भरण्याच्या पायी बुडाला. उरलेला आचार केवळ वरपांगीपणाने पाळला जातो. देहाच्या अभिमानाने केवळ देखाव्यासाठी लोक आचार पाळतात. आचाराने घसरलेला समाज विचाराने देखील घसरलेला होता. खरा देव लोकला जाऊन भूतांचे खोट्या देवदेवतांचे प्रस्थ माजले होते. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूता देवतांचे थोतांड एकची झाले. समाजामध्ये खूप देव निर्माण झाले आहेत. त्या देवांचे निरर्थक महत्व वाढले आहे. भूते आणि देवता यांचे भरतेच महात्म्य एकमेकात मिसळले गेले आहे. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना, एकास एक वळेना अनावर. मुख्य देव तो कोणता हे कळेनासे झाले. कशाचा कशाशी मेळ बसत नाही. स्वैराचारास आवर घालणारा कोणी आढळत नाही. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारा सार, कैचा लहान कैचा थोर कळेची ना. याप्रमाणे सगळा समाज विचारभ्रष्ट झाला आहे. सारासार विवेक करणारा कोणी उरला नाही. लहान कोण आणि थोर कोण हे ठरवण्यास काही मार्गच राहिला नाही. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती. शास्त्रांचा जणू काय बाजार भरला आहे. देवांची तर नुसती गर्दी झाली आहे आणि बहुजन समाज प्रापंचिक वासना पूर्ण करणाऱ्या व्रतांच्या नादी वेड्यासारखा लागला आहे. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हारपले, अवघे अनायक झाले चहूकडे. अशा रीतीने लोकसमाज सर्व अंगांनी बिघडून गेलेला दिसतो. सत्यासत्याचा फरक हरवल्यासारखा झाला आहे. चोहीकडे केवळ अराजक माजलेले आढळते. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तेची थोर. नाना तऱ्हेच्या मतामतांतराचा बुजबुजाट झाला आहे.
कोणी कोणाला विचारीन असा झाला आहे. ज्याला जे मत आढळते तेच त्याला उत्तम व थोर वाटते. असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन, म्हणोनिया ज्ञाते जन सत्य शोधिती. जो असत्याचा अभिमान धरतो त्याचा अधपात होतो, म्हणून ज्ञानी माणसे सत्याचा शोध करतात. सामान्य लोक प्रकृतीच्या कक्षेतील अनेक अशाश्वत देवदेवतांना भजतात. त्यापासून समाधान मिळत नाही, पण जाणता मनुष्य प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या शाश्वत देवाला भजतो. त्याचा दिव्य अनुभव त्याला येतो व तो महात्मा बनतो. लोक वर्तती सक ते ज्ञात्यास करताम, आता ऐका केवळ विवेकी हो. सामान्य माणसांची देवाच्या बाबतीत असणारी कल्पना आणि त्यांची देवाशी वागणूक दोन्ही खऱ्या नसतात. ही गोष्ट जाणत्या पुरुषांना अगदी स्पष्ट दिसते. आता जाणत्या विवेकी माणसाने खऱ्या देवाविषयी नीट श्रवण करावे. लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. सामान्य लोक कोणत्या मार्गाने जातात आणि कोणत्या देवाला भजतात याचे प्रत्यक्ष पाहिलेले वर्णन सांगतो. श्रोत्यांनी ते लक्ष देऊन ऐकावे. मृतिका धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. धातू, दगड, माती वगैरेंपासून तयार केलेल्या देवांच्या अनेक प्रतिमा असतात. या प्रतिमा म्हणजेच देव होय अशी बहुतेक लोकांची कल्पना असते. नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर करीती पूजा. देवाचे अनेक अवतार होऊन गेले. पुष्कळ माणसे त्या अवतारांची चरित्रे ऐकतात, त्यांची पूजा करतात, त्यांचा जप करतात व त्यांचे निरंतर ध्यान करतात. एक सकळांचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. सर्वांचा जो अंतरात्मा आहे त्यालाच काही लोक देव मानतात. विश्वात व्यापून असणाऱ्या आणि त्यास चालवणाऱ्या विश्वात्म्यालाच काही लोक देव मानतात. तर साक्षीपणाने असणारा जो ज्ञानात्मा द्रष्टा त्याला काही लोक देव मानतात. एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हेती चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते. कधीही न चळणारी अशी जी निर्मळ व निश्चळ शाश्वत सद्वस्तू किंवा ब्रह्मवस्तू, तिच्याशी अनन्यपणे तदाकार झालेले, स्वतः ब्रह्मरूपच झालेले काही लोक असतात. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. यावरून असे दिसते की देव 4 प्रकारचे आहेत. 1 नाना प्रकारच्या प्रतिमा, 2 अवतारांचा महिमा, 3 सर्वांचा अंतरात्मा, 4 आणि निर्विकार परब्रह्म. ऐसे हे 4 देव सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेंची नाही. असे हे 4 प्रकारचे देव आहेत. मानवाच्या स्वभावाला अनुसरून हे प्रकार आढळतात. या 4 प्रकाराव्यतिरिक्त 5वा प्रकार माणसाच्या अंतर्यामी आढळत नाही. अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखिली पाहिजे. देव येथून तेथपर्यंत एकच आहे. तो सर्वांचा साक्षी आहे, तो सर्व जाणतो असे काही लोक मानतात. पण देवाला जो साक्षीपणा येतो तो अष्टधा प्रकृतीमुळे येतो हे बरोबर समजले पाहिजे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महान भाव विवेके जाणावा. प्रकृतीला साक्षीपणाने पाहणारा देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे चंचल किंवा अशाश्वत असणार हे उघड आहे. मूळ देवाला पाहणे ठाऊक नाही. प्रकृती निर्माण झाल्यावर त्याच्यावर साक्षीपणाने पाहण्याचा आरोप आला. प्रकृतीमधून निर्माण झालेला हा साक्षीपणा प्रकृतीप्रमाणेच अशाश्वत असतो. म्हणून कोणत्याही होण्यापलीकडे किंवा कल्पनेपलीकडे असणारा जो दिव्य भाव म्हणजेच केवळ अस्तित्व ते विवेकाने जाणावे. जो निर्मळास घ्याईल तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. मायामलरहित ब्रह्मवस्तूचे जो सतत चिंतन करतो तो ब्रह्मस्वरूपच बनतो. जो मायामय द्वैतास भजतो, भयाने भरलेल्या प्रकृतीचे जो सतत चिंतन करतो तो भयाने व्यापला जातो हे समजावे.
क्षीर नीर निवडिती ते राजहंस बोली जेती, सारा सार जाणती ते महान भाव. दूध व पाणी जे वेगळे करतात त्यांना राजहंस म्हणतात. शाश्वत व अशाश्वत वेगळे करून जे शाश्वत जाणतात त्यांना थोर अनुभवी संत म्हणतात. अरे जो चंचळास घ्याईल तो सहजची चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळची. अहो काय सांगावे, जो अशाश्वताचे सतत चिंतन करतो तो अस्थिर प्रज्ञच राहतो, जो शाश्वताचे सतत चिंतन करतो तो स्थिर प्रज्ञ बनतो. प्रकृती सारिखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोका ऐसे. म्हणून जाणत्या पुरुषाने देहाने अशाश्वत प्रकृतीप्रमाणे वागावे, परंतु अंतर्यामी शाश्वत ब्रह्म ओळखून असावे. आतून ब्रह्मस्वरूप असावे व बाहेरून मात्र चार लोकांसारखे वर्तन ठेवावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा. तर श्रोते हो, येथे आपला दशक 11व्या मधील समास दुसऱ्याचे वाचन पूर्ण झालेले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.